स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर गाव खेड्यातला कार्यकर्ता जिल्हा परिषद पंचायत समितींच्या तिकिटांसाठी नेत्यांकडे गर्दी करू लागलाय। शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। मात्र ही निवडणूक कार्यकर्त्यांची असून निवडून येणाऱ्यालाच तिकीट दिलं जाईल असं खोतकर यांनी म्हटलंय। यासह जालन्यात निवडणूक या महायुती म्हणून लढवाव्या असा प्रस्ताव खोतकरांनी भाजपला दिला असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय। तसेच जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वासही यावेळी खोतकरांनी व्यक्त केला। तरुणांची फळी राज्यामध्ये सर्वात जास्त तरुणांची फळी ही शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळं कार्यकर्ते जास्त असले की साहजिकच मागणीही जास्त असते। त्यामुळं गावचे गाव आपण बघितलं, अनेक कार्यकर्ते झुंडीच्या झुंडी घेऊन या ठिकाणी मागणी करायला येतात। अर्थात ही निवडणूक कार्यकर्त्याची असल्यामुळं कार्यकर्ते भेटतील, आपली बाजू मांडतील, सांगतील। आम्ही तेच सांगतो कार्यकर्त्यांना किंवा निवडून येणारा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता आणि गावातल्या लोकांनी सांगितलेला कार्यकर्ता याची निवड आम्ही या ठिकाणी करू। अशा प्रकारची निश्चितपणे चर्चा येणाऱ्या लोकांशी आम्ही या ठिकाणी करतो। अर्थात शिवसेना पूर्णतः बाजू भरभक्कमपणे या ठिकाणी शिवसेनेची बाजू आहे, त्यामुळे विजय आमचा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।